जुन्नर महाराष्ट्राच्या वैभवाचा मानबिंदू, महाराष्ट्राची आन बान शान अभिमान आणि स्वाभिमान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजेच जुन्नर. पण जुन्नर म्हणजे केवळ शिवनेरी नव्हे, सातवाहन साम्राज्ञी महाराणी नागनिकेची राजधानी म्हणजे जुन्नर. भारतातील प्राचीन व्यापारी मार्गावरील पहिला टोल नाका नाणेघाट म्हणजे जुन्नर. चांदीची नाणी पाडण्याचा कारखाना, प्राचीन आंतरराष्ट्रीय व्यापारी केंद्र तसेच कागद निर्मितीचे प्रमुख केंद्र म्हणजे जुन्नर. पुरातत्व उत्खननात 12 राशींचे दगडी जाते सापडले तो भाग म्हणजे जुन्नर. आणि भूगर्भशास्त्रालाही थक्क करणारी एक घटना म्हणजे इंडोनेशियातील सुमात्रा बेटावर झालेल्या ज्वालामुखी उद्रेकातील टेफरा अर्थात ज्वालामुखी राख हजारो किलोमीटरचा प्रवास करून ज्या भूमीवर स्थिरावली ती भूमी म्हणजे जुन्नर. इतिहास, पुरातत्व, व्यापार आणि संस्कृती यांचा अद्वितीय संगम म्हणजे जुन्नर. या आणि अशा जुन्नरच्या इतिहासातील अनेक अज्ञात, दुर्मिळ आणि रोचक घटनांचा खजिना आता एका भव्य ग्रंथात येत आहे. सनय प्रकाशन प्रकाशित आणि ग्रामोती मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राध्यापक, इतिहासाचे अभ्यासक व संशोधक डॉक्टर लहू गायकवाड लिखित असे घडले जुन्नर हा ग्रंथ म्हणजे जुन्नरच्या इतिहासावरील एक अप्रतिम आणि सर्वसमावेशक कलाकृती आहे. जुन्नरचे भाग्यविधाता स्वर्गीय माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांना हा ग्रंथ कृतज्ञतापूर्ण अर्पण करण्यात आलेला आहे. तब्बल 800 पानांचा हा भव्य ग्रंथ महाराष्ट्र विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष, प्रसिद्ध इतिहासकार आणि सुप्रतिष्ठित प्राध्यापक डॉक्टर राजा दीक्षित यांची प्रस्तावना या ग्रंथाला लाभलेली असून आपल्या प्रस्तावनेत या ग्रंथाचे महत्त्व सांगताना डॉक्टर राजा दीक्षित म्हणतात, असे घडले जुन्नर हा ग्रंथ म्हणजे जुन्नरच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट कामगिरी होय. इतकेच नव्हे, हा ग्रंथ आपल्याला जुन्नरच्या वैभवशाली इतिहासाची, संस्कृतीची, समृद्धीची आणि ऐतिहासिक वारशाची ओळख करून देतो. स्थानिक इतिहास लेखन, प्राचीन जुन्नर, गडकोट, मध्ययुगीन जुन्नर, आर्थिक जुन्नर, आधुनिक जुन्नर, जुन्नरची आम्रगाथा, ब्रिटिश कालीन जुन्नर, समारोप आणि परिशिष्ट अशा 11 विभागामध्ये हा ग्रंथ अभ्यासपूर्ण पद्धतीने साकारला आहे. या ग्रंथात केवळ इतिहास नाही तर जुन्नरच्या आर्थिक, सामाजिक आणि व्यावसायिक विकासाचाही मागोवा घेण्यात आला. मोगल आणि मराठा काळात जुन्नर हे कागद निर्मितीचे प्रमुख केंद्र होते आणि कागजी कारागिरांच्या इतिहासावरही लेखकाने प्रथमच सविस्तर या ग्रंथात प्रकाश टाकला आहे. या ग्रंथाचा कालखंड इसवी सन पूर्व काळापासून ते 1 मे 1960 पर्यंतचा आहे. जुन्नर नावाची उत्पत्ती, नाणेघाटातील शिलालेख, सातवाहन घराण्यांचा इतिहास, व्यापारी राजमार्ग म्हणून नाणेघाट, महाराणी नागनिकेचा इतिहास, नाणेघाटातील अंकगणित, मराठी भाषेचे प्राचीनत्व तसेच जुन्नर परिसरातील लेणी समूह, लेण्याद्री, मानमोडी, भीमाशंकर, भूतलेणी, जीवधन, हडसर, चावंड आणि नाणेघाट लेणी यांचा अभ्यासपूर्ण आढावा या ग्रंथात वाचायला मिळतो. इतकेच नव्हे तर शिवनेरी, चावंड, जीवधन, हडसर, कुंजीरगड आणि नारायणगड या किल्ल्यांचाही समग्र इतिहास या ग्रंथात उलगडण्यात आला आहे. किल्ल्यावरील अंबरखाना, कमानी मस्जिद, शिवस्मारक, बदामी तलाव, कारागृह, घुमट, कडेलोट, कोळी चबुतरा, पुष्करणी, चावंड किल्ल्यावरील सप्तमातृका, जुन्नर व कल्याण दरवाजे तसेच गडकोटांचे जलव्यवस्थापन याची ही सविस्तर माहिती या ग्रंथात आहे. मलिक अंबर, शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि शिवकाळातील जुन्नरचा इतिहासही संशोधनाच्या आधारे मांडण्यात आलेला आहे. मराठ्यांचे स्वातंत्र्य युद्ध, शिवनेरी परिसर, निजामाची जुन्नर स्वारी, पेशवेकालीन जुन्नर, शिवनेरीवरील इंग्रजी सत्ता तसेच अनेक अप्रकाशित आर्थिक कागदपत्रांचाही समावेश यात करण्यात आलेला आहे. यादव काळापासून पेशवे काळापर्यंतचे शिलालेख, घोडपीर मस्जिदीतील शिलालेख, देशमुख वाड्याजवळील शिलालेख, मलिक अंबरचा इतिहास, शहाजहानचा जुन्नरमधील अज्ञातवास, जुन्नरची लढाई, मोगल अंमल, ब्रिटिशकालीन जुन्नर, ख्रिश्चन मिशनऱ्यांचे कार्य, जुन्नरची शैक्षणिक वाटचाल, नगरपालिका, शेती, बुट्टे पाटील घराणे, स्वातंत्र्य सैनिक, आदिवासी चळवळ, 1830चा उठाव, 1857चे स्वातंत्र्य समर, खादी चळवळ, साहित्य, कला,
सातवाहनकालीन आंबा, यादवकालीन शिलालेख, शहाजहानची टांगसाळ आणि हडसर किल्ल्यावरील फारसी लेख अशा असंख्य विषयाचा अभ्यासपूर्ण समावेश या ग्रंथात करण्यात आलेला आहे. ग्रंथाच्या शेवटी दुर्मिळ आणि महत्त्वपूर्ण छायाचित्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामुळे इतिहास अधिक जिवंत वाटतो. तब्बल 14 वर्षाचा अथक संशोधनातून डॉक्टर लहू गायकवाड यांनी हा ग्रंथ साकारलेला आहे. जुन्नरच्या इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, स्पर्धा परीक्षकांच्या अभ्यासकांसाठी आणि प्रत्येक इतिहासप्रेमीसाठी हा ग्रंथ एक अमूल्य संदर्भ ग्रंथ होय. जर तुम्हाला जुन्नरचा खरा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर असे घडले जुन्नर हा ग्रंथ नक्की वाचा. आजच आपल्या संग्रहात या अनमोल ग्रंथाची भर घाला आणि जुन्नरच्या समृद्ध इतिहासाचे साक्षीदार व्हा. जो इतिहास विसरतो तो कधीही इतिहास निर्माण करू शकत नाही. म्हणूनच आपला इतिहास वाचा, आपला इतिहास जपा आणि आपला इतिहास पुढील पिढीपर्यंत अभिमानाने पोचवा. धन्यवाद.